नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा जी की 4 जानेवारी 2026 ला झाली होती, त्याच्या संदर्भात अंदाजित कट ऑफ काय असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वात प्रथम सर्वांना हीच विनंती आहे की हा जो कट ऑफ असणार आहे हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही. तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला पेपर कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमचा स्कोर किती हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता जाऊया आपण आपल्या अंदाजित कट ऑफ कडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वसाधारण कॅटेगरीचे कट ऑफ बघतोय. यामध्ये जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर यापेक्षा 5 गुण कमी अंदाजित पकडावे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे काय, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आन्सर कीवर काही ऑब्जेक्शन घ्यायचे असतील त्यांनी ऑब्जेक्शन सुद्धा घ्या. त्यामध्ये जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही लावा. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावर डाऊट येत असेल तर तुम्ही त्यावर सध्या ऑब्जेक्शन घेऊ शकता. म्हणूनच आन्सर की आलेली आहे ती व्यवस्थित चेक करा. काही प्रश्नामध्ये तुम्हाला चुका वाटतात का त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता जाऊया आपण आपल्याच्या कट ऑफ कडे. तर पहा, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा साधारणतः 53 ते 55 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आता जाऊया पुढची कॅटेगरी. पुढची कॅटेगरी जर आपण पाहिली तर ती आहे ओबीसी. ओबीसीचा जो काही अंदाजित कट ऑफ आहे तो 51 ते 53 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर पुढील कॅटेगरी पाहू, एसटी कॅटेगरी. तर एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 46 ते 48 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हे कट ऑफ आपण सर्वसाधारण कॅटेगरीसाठी बघतोय. तुम्ही जर महिला असाल तर यापेक्षा 5 गुण कमी पकडावे आणि जर तुम्ही स्पोर्ट पर्सन दिव्यांग जर असाल तर त्यांचा कट ऑफ हा यापेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढील कॅटेगरी आहे ती म्हणजे एससी. एससी कॅटेगरीचा कट ऑफ हा 47 ते 50 राहण्याची शक्यता आहे. नंतर पहा पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे एससीबीसी. एससीबीसीचा सुद्धा जवळपास 52 ते 54 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि इव्हन ओपन, ओबीसी आणि एससीबीसी या तीनही कॅटेगरीचे कट ऑफ जवळपास सेमच लागू शकतात. नंतर पहा त्यानंतरची जर आपण कॅटेगरी पाहिली तर ती आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएसचा एकमेव कट ऑफ आहे जो कमी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 45 ते 48 पर्यंत आपल्याला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ हा राहण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. तर 45 ते 48 ईडब्ल्यूएसचा कट ऑफ राहू शकतो. इव्हन याच्यापेक्षा कमी सुद्धा ईडब्ल्यूएसचा जाण्याची शक्यता आहे. नंतर पहा पुढील कॅटेगरी जर आपण पाहिली तर ती आहे एनटी कॅटेगरी. एनटी मध्ये विविध सब कॅटेगरीज त्या ठिकाणी आहे. तर 49 ते 53 या दरम्यान त्यांचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर पहा पुढील कॅटेगरी आहे ती म्हणजे एसबीसी. तर एसबीसीचा कट ऑफ सुद्धा 51 ते 53 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास ज्या काही कॅटेगरीज आहेत सर्वच्या सर्व कॅटेगरीचा अंदाजित कट ऑफ पाहण्याची या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. किती कट ऑफ लागेल तुमच्या अंदाजानुसार तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुमचा स्कोर किती आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यावर थोडाफार अंदाज येऊन जाईल. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.